आज मी ओम स्वामी यांचे पुस्तक वाचत होते. ते वाचताना मनात अनेक भावना उमटत होत्या. कधी आनंद वाटत होता, तर कधी डोळ्यात अश्रू येत होते, तर कधी मन अगदी शांत होत होते. एखाद्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास वाचताना मन नकळत त्या प्रवासात सामील होते. लहानपणापासूनच स्वामींना ईश्वरभक्तीची ओढ होती. त्यांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती. ज्योतिषशास्त्राचीही त्यांना चांगली जाण होती. ज्योतिषशास्त्रातून मिळणारे पैसे ते पुन्हा पुस्तकांवर खर्च करायचे. ज्ञानाची भूक आणि साधनेची ओढ त्यांच्या स्वभावात लहानपणापासूनच दिसत होती. स्वामींच्या मामांनी आध्यात्मिक साधनेत प्रगती केलेली होती. त्यांनी आयुष्यभर केलेल्या साधनेचे भस्म स्वामींना दिले होते. एकदा मामांनी त्यांना आपले भविष्य पाहण्यास सांगितले. स्वामीजींनी आकडेमोड करून जे भविष्य सांगितले तेच मामांनी आधीच सांगितले होते. त्या प्रसंगातून स्वामींना मामांच्या साधनेचे सामर्थ्य आणि अध्यात्माची उंची समजली. पुढे स्वामीजी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले. तेथे त्यांनी खूप मेहनत घेतली. शिक्षण व नोकरी असा संघर्ष केला. पुढे स्वतःची कंपनी, व्यवसाय उभा केला. पैसा, प्रतिष्ठा आणि यश त्यांच्या आयुष्यात आले. बाहेरून पाहता त्यांचे जीवन अत्यंत यशस्वी दिसत होते. परंतु त्यांच्या अंतर्मनात मात्र एक वेगळीच ओढ होती. सत्याचा शोध घेण्याची ओढ. पैसा आणि यश असूनही त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हते. शेवटी त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सर्व भौतिक सुखांचा त्याग करून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. प्रत्येकाच्या आतमध्ये ती ठिणगी पहिल्यापासूनच असते. सत्य शोधण्याचा ध्यास सुप्त अवस्थेत असतो. जीवनाच्या धावपळीत तो दबला जातो. प्रत्येकामध्ये तो स्पार्क असतो. त्या वेडेपणाचे, आतल्या सुप्त ठिणगीचे परिवर्तन वणव्यामध्ये करण्याची जबाबदारी आपली स्वतःची असते. आपल्यातील भीती, नकारात्मकता दूर करून तो ध्यास, सत्याची आस जिवंत ठेवावी लागते. परमेश्वर आहे का? मंत्र साधनेतून अपेक्षित परिणाम दिसतो का? अनेक प्रश्न सोडवायचे होते. स्वामीजी म्हणतात, जुगारी ही कितीही नुकसान झाले तरीही जिंकण्याची आशा सोडत नाही. त्याप्रमाणे मीही हार न मानता साधना करत होतो. स्वामीजी अनेक साधूंच्या आश्रमात जात होते. गुरूंचा शोध घेत होते. अनेक साधूंकडून चुकीची वागणूक मिळाली. अनेक भोंदू साधूंनी त्रास दिला, तरीही स्वामींचा प्रवास थांबला नाही. एक छोटी रूम, अस्वच्छता, फक्त दुधावर दिवस काढावे लागले. कधी 2 बिस्किटे व पाणी, कधी खराब झालेले धान्य वापरले जाई, तरीही स्वामीजींनी माघार घेतली नाही. वाचन, साधना सुरूच होती. गुरूंचा शोध सुरूच होता. ते ज्या रूममध्ये राहिले तेथे विंचू निघत. कधी चावले तर जीवघेणी वेदना होत असे. कधी सापही निघत. परंतु स्वामींना परमेश्वराचा शोध घ्यायचा होता व ते सहन करत होते. त्यानंतर ते गुरूंच्या शोधासाठी निघाले. वाटेत अघोरी साधू भेटले. कोणी दांभिक, तर कोणी असभ्य, कोणी अहंकारी, तर कोणी रागीट असे साधू भेटत गेले. स्वामींनी हिमालयात तप केले, साधना केली. त्रिपुरा सुंदरी मातेची साधना केली. सर्वोच्च चेतनेचा अनुभव घेतला. स्वामींनी अध्यात्माचा सरळ सात्विक मार्ग दाखवला आहे. परमेश्वर प्रेमाने, ध्यासाने, नाम साधनेने भेटतो हे सत्य दाखवले आहे. परमेश्वर प्राप्तीकरता कोणत्याही अघोरी साधनेची गरज नसते. ध्यानातून त्या परमेश्वर शक्तीला पाहता येते. परमेश्वराला आपले भाव समजतात. या सृष्टीत दिव्य शक्ती आहे. आपण विश्वासाने तिला साथ घालावी लागते. आपल्या आर्त हाकेला साथ देणारा अत्यंत पवित्र दिव्य क्षण येतोच व त्या दिव्य स्वरूपाचे प्राकट्य होते. कोणीही वाचक हे पुस्तक मनापासून वाचेल त्याचे जीवन बदलून जाईल. स्वतःचे सत्य शोधण्याच्या मानवी प्रयत्नामध्ये हे पुस्तक सर्वकालीन अभिजात पुस्तक म्हणून स्थान निर्माण करते. आत्मसाक्षात्काराच्या ध्येयाविषयीचा नवीन दृष्टिकोन मिळविण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे.